कोण म्हणतं फक्त ऑप्शन्स मध्ये पैसा बनतो? तुम्ही इंट्राडे म्हणजे इक्विटी मध्ये काम करून सुद्धा प्रॉफिट करू शकता. तर बघा, सगळ्यात पहिलं आजचं जर तुम्ही बघितलं इथं तर एक जवळपास आपण 20,000च्या आसपास प्रॉफिट बुक केला. तर तुम्हाला प्रॉपर असं स्टॉक सिलेक्शन सांगतो. सगळ्यात पहिलं सांगतो क्रायटेरिया, आज मॉर्निंग पासून मार्केट आपलं स्टेबल आहे, ना बुलिश गेलं ना बेरिश गेलं. तर आजचं लिडिंग सेक्टर होतं बघा एनर्जी सेक्टर. आता मी काय करणार, एनर्जी सेक्टरमध्ये जाऊन असे स्टॉक सापडणार जे माझ्या क्रायटेरियामध्ये बसतात. आता बघा एनटीपीसी मध्ये प्रॉपर आपलं लिक्विडिटी सेटअप बनलं. लिक्विडिटी सेटअप म्हणजे काय, स्टॉक प्लस हंटिंग झाली, त्यानंतर प्रॉपर एंट्री घेऊन आपण याच्यामध्ये 1:2 टार्गेट बुक केले. तर बघा आता काय करणार आहे, नेक्स्ट 15 दिवसामध्ये तुम्हाला इक्विटी मार्केट एकदम 0 लेवल पासून मी एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात पहिलं बघा, डे 1 आहे आपला आज. तर सगळ्यात पहिलं सांगतो तुम्हाला 3 प्रकार पडतात: लार्ज कॅप स्टॉक्स, मिड कॅप स्टॉक्स आणि स्मॉल कॅप स्टॉक्स. आता बघा, तुम्हाला जर इंट्राडे करायचं असेल, एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त इंट्राडे मध्ये तुम्हाला लार्ज कॅप या स्टॉक्स मध्ये काम करायचं. कुठं? NSE इंडियाच्या वेबसाईटवर जा, तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी मिळून जातील. त्यानंतर बघा, तुम्हाला मिड कॅप स्टॉक्स मध्ये काम करायचे तर तुम्ही तिथे जाऊन स्विंग ट्रेडिंग करा. आणि जर तुम्हाला स्मॉल कॅप मध्ये काम करायचं तर स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग इथं तुम्ही प्लॅन करू शकता. त्याच पलीकडे जर तुम्हाला रिस्क कमी घ्यायचे आणि रिवॉर्ड सुद्धा कमीच पाहिजे, म्हणजे लई रिस्क पण नसं पाहिजे, तर तुम्ही एक काम करा, लार्ज कॅप स्टॉक्स मध्ये काम करा. सोबत तुम्हाला रिस्क वाढवायचे, सोबत प्रॉफिट सुद्धा मिड कॅप मध्ये जा. आणि तुम्हाला एकदम खतरो के खिलाडी म्हणजे एक हाय रिस्क वर हाय प्रॉफिट लागत असेल तर तुम्ही स्मॉल कॅप स्टॉक्स मध्ये जाऊन काम